वशिष्ठांना मारायला सुरुवात केली. मारून त्यांनी अजून एक काम काय करायला सुरुवात केली की मारून म्हणजे त्यांचं रक्त एका पिठामध्ये जमा करायचं. असं करता करता 6 पिको भरले. आणि हे करत असताना त्यांच्या त्या पूजेचं जे सामान असायचं ते पण त्यांचे राक्षस उचलून आणायचे तिथे टाकून द्यायचे. असं करता करता 6 पिको भरले, 7वं पीक भरत होतं. आणि हे सगळं पाहिलं तर मंदोदरीला खूप दुःख झालं. मंदोदरी तशी खूप धर्मपरायण होती. तिला खूप दुःख झालं की अशा प्रकारचं पापी माणसाची मी संसार करून काय होतो, त्यामुळे मला आत्महत्या करायला. म्हणून तिने त्या रक्त भरलेल्या पेपामध्ये उडी टाकून आत्महत्या करायचा प्रयत्न. परंतु कर्मधर्म सेवकाने ती त्याच्यामध्ये मृत पावली नाही. पण त्या पेपात ह्या ऋषीच्या ह्याच्यातलं एक कमंडलू, ज्या कमंडलूमध्ये अभिमंत्रित केलेलं जल होतं ते जल तिच्या पोटात. आणि ते जल पोटात घेऊन ती जशी कक्षात आली तसं तिच्यामध्ये ते गर्भ उत्पन्न झाला. तो गर्भ ताबडतोब प्रसूत झाला. ती मुलगी, जशी ती मुलगी प्रसूत झाली तशी आकाशवाणी झाली की ह्या ही मुलगीच रावणाच्या मृत्यूला कारणीभूत होती. पहिली गोष्ट तर रावणाला न सांगता मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्या ह्याच्यामध्ये माझ्या पोटात गर्भ राहिला आणि त्या गर्भातून एक कन्या जन्माला आली आणि ती कन्या रावणाच्या मृत्यूला कारणीभूत होणार आहे हे समजल्यानंतर रावण आपल्याला काही ठेवणार नाही. म्हणून या मुलीची विल्हेवाट लावणं. म्हणून त्यांनी काय केलं, तिने की त्या मुलीला एका पिठीत वरच्या बाजूला एक छिद्र ठेवलं, तिला श्वास वगैरे घेण्यासाठी एक पेटीमध्ये टाकलं. आणि पेटीमध्ये टाकल्यानंतर तिचे जे विश्वासू नौकर होते त्या लोकांना बोलावलं. ते कुठले होते? मंदोदरी कुठली आहे तर सहारनपूर, आता जे सहारनपूर आहे UP-मधलं, त्या ठिकाणची मंदोदरी. तिचा विवाह रावणाशी झालेला. तो त्या दूतांना तिने सांगितलं की ही पेटी घेऊन जा आणि माझ्या वडिलांच्या राज्यामध्ये पुरा. मी इतक्या लांबपर्यंत जाणार नाही, तिथून ती इकडे येणार नाही. त्याप्रमाणे ते दूत जे ती पेटी घेऊन तिच्या वडिलांच्या राज्यात गेले. आता हे जे दूत आहेत हे पूर्वी सहारनपूरमध्ये तिच्या वडिलांच्या राज्यातच होते, तिच्या सह्यासाठी तिकडे गेलेले होते. त्यामुळे इकडे जेव्हा त्या दूतांना पाहिलं तेव्हा आपल्या मुलीच्या घरून पूर्वी दूत आलेले असं समजून तिथल्या स्थानिक लोकांनी त्या दूतांचा सत्कार करायला सुरुवात. त्या लोकांचा आता सत्कार करायला सुरुवात केली. त्यानंतर ते लोक घाबरले की ही बातमी जर मंदोदरीच्या वडिलांपर्यंत पोहोचली तर ते आपल्याला बोलवतील आणि त्याच्यामध्ये सगळंच जे काय रहस्य आहे ते उघडं होईल. त्यामुळे त्यांनी काय केलं, तिच्या वडिलांच्या राज्याची हद्द सोडली आणि ती पलीकडे कोणाचं राज्य आहे? मिथिला, जनकाचं राज्य. ते जनकाच्या राज्यामध्ये ते गेले ती पेटी घेऊन. त्यांनी पाहिलं की राजवाड्याच्या बाजूला एक फार मोठी शेती आहे. त्या शेतीमध्ये त्यांनी ती पेटी पोचली आणि त्यांनी येऊन त्याला सांगितलं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की राजा जनक हा राजर्षी, त्यांची एक हे होती की राज्याचा जो खजिना होता त्या खजिन्याचा एक पैसाही ते स्वतःच्या उपयोगासाठी वापरत नसत. आणि त्यासाठी त्यांच्या कुटुंबाला लागत ते धान्य पिकवण्यासाठी ते स्वतः शेती करत असत. त्याप्रमाणे त्या दिवशी ते नांगर घेऊन शेतात नांगरत असताना ती पेटी त्या नांगराला अडकली. आणि पेटी अडकल्यानंतर जेव्हा पेटी उघडली तेव्हा त्या मुलीने अलौकिक असं स्मित केलं, अलौकिक असं हास्य तिच्या चेहऱ्यावर पाहिलं. आणि त्यानंतर जनक स्वतः तिच्या प्रेमात पडले आणि तिला आपली मुलगी म्हणून त्याने स्वीकारलं. ते सीता नाव कशाला नाव? सीता कशाला म्हणतात? ते जेव्हा शेत नांगरलं जातं आणि शेत नांगरल्यानंतर त्या नांगराच्या ह्याच्यामध्ये जो एक चर निर्माण होतो, जी एक भेग निर्माण होती, त्याला संस्कृतमध्ये सीता म्हणून तिचं नाव सीता. दुसरं नाव तिचं काय? दुहिता. दुहिता कशामुळं? जमीन त्याने धुवली, जमीन त्याने नांगरली म्हणून तिचं दुसरं नाव आहे दुहिता. आणि अशा प्रकारे ती सीता त्या ठिकाणी जन्मली. तिथून परत एकदा मागे गेलो अजकडे. पहिल्या मी तुम्हाला सांगितलं की रावणाने जे अनरण्याशी युद्ध केलं, या रावणाला पण एक आकाशवाणी झाली की तुझा मृत्यू इक्ष्वाकू कुळात जन्मलेल्या दशरथ आणि कौशल्याच्या पुत्राच्या हातून होणार. तेव्हा त्याने काय विचार केला, इक्ष्वाकुलच जर मी नष्ट केलं तर त्याच्या पुढे दशरथ जन्माला यायचं काही कारणच नाही. म्हणून तो अजाशी युद्ध करण्यासाठी आला.
अजाशी युद्ध करण्यासाठी आला आणि युद्धाला त्याला आव्हान द्यायचं. पण त्यावेळी अज राजा नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ्य दिलं. त्याचं अर्घ्य देण्याचं कार्य संपावं आणि त्याच्यानंतर आपण त्याला आव्हान देऊन म्हणून उभा राहा. पहिलं अर्घ्य त्यांनी व्यवस्थित दिलं. दुसऱ्या अर्घ्याच्या वेळी मात्र राजाने काय केलं, पाणी समोर सोडण्याच्या ऐवजी मागं होते. आता ह्याच्या डोक्यातलं ती युद्धाचं आवाज आली, गोष्ट बाजूला सरली आणि त्याला वाटायला लागलं की राजाने असं का केलं. अशा पद्धतीने उलटा अर्घ्याची कुणी देत नाही. म्हणजे पहिला तो खुलासा करून घेऊन नंतर पुढे युद्धाचा विचार करा. असं विचार करून राजा जेव्हा नदीतून बाहेर आला तर त्याने विचारलं की बाबा राजा असं का केलं, अर्घ्यात असं कुणी देत नाही. नाही काय तसं काही नाही. इथून मागे एक कोसावर एक गाय चरत होती आणि त्या गायीच्या मागे एक वाघ लागला होता. त्या वाघाला मारण्यासाठी म्हणून मी ते अर्घ्य मागत होतो असं म्हणून राजा निघून गेला. रावण एकदम अचंबित होतो की समोर लक्ष भेद करणं सहज शक्य आहे. हा मनुष्य एक अर्घ्याचं पाणी मागत येतोय म्हणतो, ते सुद्धा एक कोस दूरवर आणि तिथून एका वाघाला मारण्याचं सांगतोय. खरं असेल तर खोटं असेल असं म्हणून रावण युद्धाचं आव्हान द्यायची गोष्ट दूर राहिली. तो कुठे गेला, त्या जंगलात एक कोसावर त्याला गाय चरताना दिसली. त्याप्रमाणे त्या गायीपासून काही अंतरावर एक वाघ बाण लावून मरून पडलेला दिसला. त्याने विचार